खानने भारतावर स्वारी का केली नाही याबद्दल अनेक सिद्धांत आणि मतं आहेत. त्याने भारतावर मोठी मोहीम न चालवण्याची मुख्य कारणे आणि त्याबद्दलच्या प्रचलित समजुती खालीलप्रमाणे आहेत. 1. हवामान आणि भूगोल, क्लायमेट अँड जिओग्राफी. मंगोल सैन्य मध्य आशियातील थंड आणि कोरड्या हवामानाला सरावलेले होते. भारताचे उष्ण आणि दमट हवामान तसेच उत्तरेकडील पर्वतरांगा आणि घनदाट प्रदेश मंगोलियन घोडदळाच्या युद्धनीतीसाठी अनुकूल नव्हते. घोड्यांना आणि सैनिकांना या हवामानात आणि भूभागात त्रास झाला असता. 2. तात्पुरता धोका आणि दिल्ली सल्तनतची भूमिका, इमिडिएट थ्रेट अँड दिल्ली सल्टनेट्स रोल. चंगेज खानने ख्वारेझम साम्राज्याचा शासक जलाल अल्दीन मिंगबर्नूचा पाठलाग करत भारताच्या सीमेपर्यंत सिंधू नदीजवळ आला होता. दिल्लीचा सुलतान शमसो-उद्दीन इल्तुतमिश याने जलाल अल्दीनला आश्रय देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे चंगेज खानला भारतावर हल्ला करण्याचे कोणतेही तात्काळ आणि मोठे निमित्त मिळाले नाही. इल्तुतमिशच्या या धोरणामुळे भारत मंगोलांच्या मोठ्या आक्रमणापासून वाचला असे मानले जाते. 3. पूर्वेकडील उद्दिष्टे, फोकस ऑन ईस्ट चायना. काही इतिहासकारांच्या मते चंगेज खानचे लक्ष चीनमधील महत्त्वाच्या मोहिमांकडे आणि पूर्वेकडील आपल्या साम्राज्याचे एकत्रीकरण करण्याकडे अधिक होते. त्याने जलाल अल-दीनचा पाठलाग करणे पुरेसे मानले आणि भारतासारख्या दूरच्या व अवघड प्रदेशात जास्त वेळ घालवणे टाळले. 4. दैवी संकेत किंवा गूढ कारणे, डिवाइन ओमेन ऑर मिस्टिकल रिझन्स. काही प्राचीन वृत्तांतांमध्ये, विशेषतः त्याच्या एका चीनी सल्लागाराच्या चरित्रात उल्लेख आहे की भारताच्या सीमेवर त्याला एका बोलणाऱ्या युनिकॉर्नने क्विलिन दर्शन दिले आणि परत जाण्याचा सल्ला दिला. याला शुभ संकेत मानून त्याने माघार घेतली अशी एक लोककथा प्रचलित आहे. टीप: चंगेज खानने स्वतः मोठी मोहीम चालवली नाही, परंतु त्याच्या वंशजांच्या नेतृत्वाखालील मंगोल सैन्याने पुढील काळात अनेक वेळा भारतावर, विशेषतः दिल्ली सल्तनतवर आक्रमणे केली. परंतु दिल्ली सल्तनतने त्यांचा यशस्वीपणे मुकाबला केला आणि त्यांना भारताच्या आत खोलवर येण्यापासून रोखले. चंगीझ खान हे नाव बहुधा चंगेज खान, गेंगीज खानचे मराठी स्पेलिंग असावे.